रामेश्वर राठोड यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वर राठोड, नांदुऱ्यातील रहिवासी आहे मी। आणि ढगफुटीमुळे नाल्याच्या काठी शेती असल्यामुळे 3 एकर शेती आहे माझी। 3 एकर शेतीमधून कमीत कमी 1.5 एकर पुरामध्ये वाहूनच गेले, पाण्यामध्ये वाहून गेले ढगफुटी झाल्यामुळे। तर त्यासाठी इंद्रनील भाऊ पुसद विधानसभाचे आमदार हे सुद्धा पाहून गेलेले आहेत आणि पटवारीसुद्धा आले होते, पण सर्वे वगैरे झालेलं नाही आहे। तरी याचे नाला फुटला, त्याच्यामुळे पूर्ण ढगफुटीच्या कारणांमुळे पाणी झालेलं आहे भरपूर। तर आम्हाला शासनाकडून काही मदत करावी हीच आपली अपेक्षा आहे शासनाकडे। शासनाकडे काय अपेक्षा आहे नेमकी तुमची? शासनाने आम्हाला बांधफुटी जे झालेले आहेत ढगफुटीमुळे, बांधफुटीचे नालाफुटी झालं, त्याच्यामध्ये शेतात पाणी शिरलेलं आहे। त्या शेतात पाणी हे झाल्यामुळे सगळं पीक वाहून गेलेलं आहे, काहीसुद्धा राहिलेलं नाही आहे शेतामध्ये, सगळं दगड येऊन बसलेले आहेत शेतामध्ये। तर शासनाने ही नाला बांधकाम करून द्यावे आणि शासनाकडून जे मदत भेटेल ते गोरगरिबांना, शेतकऱ्यांना हे देणे। काय तुमचं? देवसिंग चंदू चव्हाण। माझं नाव देवसिंग चंदू चव्हाण, राहणार नांदुरा जरा पुसद, तालुका पुसद। माझी येतं गट नंबर 31 सामायिक क्षेत्र एकरभर शेत माझ्या नावाने येतं असून अतिवृष्टीमुळं 3 तास सतत मुसळधार पाऊस पडला। त्या नाल्याच्या काठावर माझं शेत आहे। नाला एकदम पुरामुळे पूर्ण माझ्या शेतामध्ये वळला आणि ते नाला आहे की शेत आहे काहीच समजून नाही राहिलं। पूर्ण दगडं येऊन, नाल्याचे दगडं पूर्ण अर्धा एकर शेत, एकरभर सामायिक क्षेत्र शेती असून त्या एकरामध्ये अर्धा एकर पूर्ण गोटे जाणून नाल्याचे गोटे येऊन पडले। 3 तास सतत मुसळधार पाऊस झाला। यामुळं आता गरिबानं कसं जगावं, याच्यामध्ये सीड प्लॉट आहे। सीड प्लॉट अर्धा एकर, एकरपैकी अर्धा एकर पूर्ण दगडे येऊन पडले आणि वाहून गेलं। तुकाराम चंदू चव्हाण, राहणार नांदुरा येथील रहिवासी असून या शहरामध्ये माझं शेत आहे आणि सामायिक क्षेत्रामध्ये 3 एकर शेती आहे। आणि हा शेत जो आहे तो नाल्याला लागून आहे आणि अतिवृष्टीमुळे ते पाणी जो आहे नाल्याचा पूर्ण बांध फुटून माझ्या शेतामध्ये शिरलेला आहे आणि 3 एकरपैकी कमीत कमी 3 एकर शेती माझी नाल्यामध्येच अशी वाहून गेलेली आहे, त्याच्यामध्ये काहीसुद्धा उरलेलं नाही। तरी मी शासनाकडे एक विनंती करतो की मी नाही तर कोणी कास्तकार असेल तर त्यांना जास्तीत जास्त भरपाई करून देण्याची कृपा करावी आणि त्या नाल्याचा जो बांध फुटलेला आहे हा नाला रुंदीकरण आणि बांध टाकून ते निवांत करून देणे हीच माझी विनंती आहे। आपण पाहू शकता 4 दिवस झाले तरी बी शेतातलं पाणी वाहत आहे, पाणी शिरलेलं आहे आणि पाणी दिसत आहे आणि यामुळे पूर्ण कापूस असा उद्ध्वस्त झालेला आहे। राहणार नांदुरा इजारा, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ। हा नाल्याच्या काठी माझं घर होता, ते पण वाहून गेला। हा शेत पण नाला झाला सगळं, ते सगळं नाला पडला, काही राहिलं नाही। शेत नाला सारखं ते होतं, 30-35 पाईप होती, लिंकर होता। त्याच्यामध्ये घटका मशीन होती, खत होतं, सगळं साहित्य होतं, सामान राहत होतं आणि नवरा राहत होतं राहत होतं। हा हे शेत का ओळखू येईल, सगळं नाला झाला। आता आपण पाहू शकता हा नाल्याचं कॉर्नरचं शेत आहे, पूर्ण शेत वाहून गेलेलं आहे।
नाल्याच्या स्वरूपामध्ये शेत झालेलं आहे. कास्तकाराचं अति नुकसान झालेलं आहे. राठोड राणा नांदुरा इजारा तालुका पुसद जिल्हा यवतमाळ. ते माझा ढगफुटीमुळं सगळं माझं शेत गेलेलं आहे. 2 एकर शेती आहे, त्याच्यामधून 1.5 एकर शेती सगळी गेलेली आहे. तुम्ही पाहून घ्या हे सगळं नाला वावरातून आलेलं आहे. आता घरात आम्ही 11 माणसं आहे. 11 माणसं कसं काय जगणार, कसं काय करणार हे तुम्ही आम्हाला समजा कळवा. शासनानं आम्हाला काहीतरी द्या, नंतर आम्ही आत्महत्या करू. पाहून घ्या सगळं आम्हाला शेत थोडं जरी आहे का शिल्लक. 11 माणसं कसे जगणार याच्यामध्ये. मी भोपासिंग सेवा राठोड, कास्तकार, नांदुरा इजारा, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ. 1 तारखेच्या ढगफुटीमुळे हे 1 तारखेच्या पावसाच्या ढगफुटीमुळे दोन्ही वड्याच्या संगमामध्ये माझी ही 1.25 एकर शेती असून त्याच्यात कापसाची लावगण केलेली होती. तर सदर पुराणी कापसाची अशी नुकसान झालेली आहे. कापसाचं एक झाड पण उभं राहिलेलं नाही. तरी शासनाची याची दखल घेऊन मला भरपाई करून देण्यात यावी. नांदुऱ्याहून सुभाष डोंडबा पारदे बोलत आहे. कालच्या पावसामुळं माझ्या शेताची नुकसान जे शीड होती, माझ्याकडे 2 एकर शेती आहे. त्या 2 एकरामधून माझ्यावालं जवळपास 1.5 एकराच्या वर रान गेलेलं आहे. तर आता माझ्याकडं शिल्लक काही राहिलेलं नाही. मी काय करू याचं काय मला काय कळून राहिलं नाही. पहा आता इकडून तिकडून बघून घ्या, कुठंच काही शिल्लक राहिलं नाही. पूर्ण गेलेलं आहे. पूर्ण शेडचा पलाट आहे हो. आणि माझी विहीर पण आहे इथं, आणि मोटर होती, मोटर पंप गेला, विहीर गाळून गेली. पूर्ण वडा आणि शेत दोन्ही एका ठिकाणी झालं. आता मला करायचं काय हे काय कळून नाही राहिलं. पाईप गेले आणि शेड पण होता एक माझ्यावाला 15 टीनचा शेड पण गेला. त्यातनी थोडं खत होतं आणि बाकीचं म्हणजे माझ्याकडे असं सांगायचं होतं बाबा काय आहे ते काहीच नाही राहिलं. इकडे पण बघून घे, हे बघून घ्या. हे माझ्यावाली विहीर, पाईप, ते तर मोठा शेड होता जवळपास 15-16 पत्राचा. एंगल टाकून होता आणि मोटर होती, पाईप सुद्धा होते. आता करू काय याचं काय मला तर काही कळून नाही राहिलं. आता मला नाही का तुम्ही काहीतरी मदत करू शकता बुवा असं म्हणतो. कारण तर मी पहिलाच अपंग आहे, मी कसा तरी जगत होतो. पण आता माझा काही विलाज राहिला नाही. मला काय करू ते हे काय कळून राहिलं नाही. निसर्गानं माझ्यावर काय टाकली धाड काय कळून नाही राहिलं बुवा. आता काय आपण पाहू शकता हे पूर्ण शेत होतं. शेताचं नालांतर रूपामध्ये शेत झालेलं आहे. हे शेत आहे श्रीराम वालू जाधव नांदुरा यांचं शेत आहे. पाहू शकता हा सोयाबीनचं पीक आहे. पूर्ण सोयाबीन उद्ध्वस्त झालेलं आहे. नाल्याच्या कॉर्नरला शेत आहे. पूर्ण नाल्यातलं पाणी शेतामध्ये आलेलं आहे. कास्तकार सुरेश वालू जाधव यांचे शीड आहे. आपण पाहू शकता पूर्ण शीड उद्ध्वस्त झालेली आहे पाण्यामुळे, पुरामुळे. मी अर्जुन पवार, राहणार नांदुरा इजारा, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ. हा माझा सर्वे नंबर 96 आहे. आणि याच्यात कापूस होता. त्या कापसात 9 बॅगा, कापसापैकी 5 बॅग कापूस उद्ध्वस्त झालेला आहे. आणि एवढा मोठा बांध नाल्याच्या काठाला असून हा पूर्ण नाला आणि शेत दोन्ही मिळून सारखं समान झालेलं आहे. आणि विहीर आहे, तर विहिरीतून विहीर गाळली, पोल पडला, फार मोठं नुकसान झालेलं आहे. आणि शासनाच्या दरबारी प्रयत्न करतो की जेवढी मदत देण्यात येत आहे तेवढी मदत कास्तकाराला देण्यात यावी, यासाठी आपला दरबारी आम्ही विनंती करत आहे. भीमराव राम पठारे, नांदुरा इजारा, यवतमाळ, पुसद तालुका, जिल्हा यवतमाळ. जिल्हा यवतमाळ. भरपाई द्यावी हे आमची आमची विनंती. सरकारला आपली फक्त एवढीच विनंती
की कारण आपलं शेत एवढं गेलेलं आहे, 3 एकरातून समजा 2 एकर गेल्यासारखंच आहे. त्यानं सरकारनं त्याच्याकडे लक्ष करून आपलं त्याची भरपाई द्यायला पाहिजे, ही आपली विनंती.